नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली कोयना 86% भरले. पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना आणि वारणा चांदोली धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन धरण प्रशासनाने केलं आहे. दोन्ही धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कोयना व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी यांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना आणि वारणा चांदोली धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे. दोन्ही धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कोयना व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी यांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.